नमस्ते. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्यावर काही पंढरपुरातील तथाकथित पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वाढवण्यामध्ये उमेशदादांनी काही हातभार लावलेला नाही. त्यांच्या राजीनाम्याची सुनील तटकरे साहेबांकडे त्यांनी मागणी केलेली आहे. तुमची काय प्रतिक्रिया असेल? मी दादांना 2014 पासून ओळखतो. युवकचे प्रदेशाध्यक्ष दादा होते 2013-14ला. त्यावेळेसपासून मी काम करतोय. त्यांच्याबरोबर मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं. त्या सगळ्या कार्यक्रम भागात त्यांनी आत्ता 2 राष्ट्रवादी झाल्यानंतर त्यांच्याकडं जिल्हाध्यक्ष म्हणून पद आलं. त्यावेळेस त्यांनी त्या पाठीमागच्या सगळे जेवढे पदाधिकारी होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र केलं, संघटन स्थापन केलं, परत एकदा मोठ बांधली. हे दुसरं कोण करू शकलं नसतं. ही जी गोष्ट आहे हे फक्त उमेशदादाच करू शकत होते. आणि त्यामुळं दादांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्याच्यासाठी विश्वासासाठी ते पात्र झाले आणि त्याप्रमाणे त्यांनी काम पण केलं. आता काय असं होतं आहे की उमेशदादांनी काय केलं नाही, मी वाचलं थोडं ते. काय पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातले जे आरोप केले की जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी राजीनामा द्यावा, हे स्वतः बोलताय का त्याच्यामुळे कोणाचा हात आहे वर जास्त आहे कोणाचा असं वाटतं तुम्हाला? बोलवते धनी वेगळे आहेत. हां, त्याच ठिकाणी असं होतं की उमेशदादांनी केलेलं काम आणि वरती त्यांची होत असलेली गवगवा हे काही जणांना पटत नाही. ते बरेच जण इकडं तिकडं पळतायत, पळाले, हे केले, काय माहिती आहे का. परंतु दादांनी ठामपणे दादांनी जी जबाबदारी दिली होती स्वर्गीय अजितदादांची ते खूप जवळचे, त्यांच्यावर जे त्यांनी विश्वास दाखवून जी पद दिलं होतं त्याला त्या विश्वासास पात्र होऊन त्यांनी काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर आमदारकीला आमच्या माढा मतदारसंघातून घड्याळ चिन्हावरती 7,500 मतं पडली होती. आणि आज जर पाहिलं तर आज आपल्या माढा मतदारसंघात 42 गावामध्ये जर विचार केला तर 3 जवळ जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत जिल्हा परिषद सदस्य, काय माहिती आहे, ह्याची जर ही काढली तर पंढरपूर तालुक्यात जर विचार केला तर आपण आता 6 पंचायत समिती सदस्य आणि 4 जिल्हा परिषद सदस्य एवढी जर केली असेल तर कुठं ते 5,000-7,500 मतं. आणि आज जर पाहिलं तर ते 4 जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समिती सदस्य. आता काशेगावचा भाग काशेगाव सुद्धा आपल्यातच येतो, 7वा तो पण प्लसमध्ये आहे. तर ह्या गोष्टी एवढं जर काम करत असून जर कोण म्हणत असेल तर काम करत नाही तर ते सूर्याकडे बघून थुंकल्यासारखं झालं त्या गोष्टी. या जे आरोप आता जे कोण जिल्हा अध्यक्ष, कोण उपाध्यक्ष असतील, कोण चुडके म्हणून पंढरपूरचे पदाधिकारी आहेत, कुठे तर सूड भावनेतून केले आरोप वाटतात तुम्हाला? सूड भावनेतनं म्हणण्यापेक्षा काय माहिती आहे का, दादांची जी क्रेज वाढती आहे. आज पाहिलं तर काय जवळजवळ 10 जिल्हा परिषद सदस्य हे दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या अखत्यारीतच निवडून आलेले आहेत. आणि वैयक्तिक त्यांनी 2 गटात त्यांचे एक नरखेडमध्ये त्यांचे भाऊ उभा केले होते आणि कुरुलगाम गटात स्वतः उभारले होते. त्या ठिकाणी जर पाहिलं तर नौका उमेदवार म्हणून दादाने जाऊन तिथं जर 10,500च्या पुढं फक्त 1,303 मतांनी दादा जर तिथं गेले असतील तर तो एक विजयच आहे. हार कर बर जीतने वाले को बाजीगर करते हैं, त्यातला तो प्रकार आहे. या सर्व घडामोडीमध्ये, या ज्या आरोपांमध्ये कुठेतरी काहीतरी कुठं तर पाणी मुरतं आहे. जे काय जुने जाणते जे पदाधिकारी आहेत तेच कोणाला तर पुढं करून बोलायला लावत आहेत किंवा असं काय घटना घडत आहेत की आज मोहोळ तालुक्यामध्ये असू दे किंवा इतर सोलापूर जिल्ह्यामध्ये असू दे, तथाकथित प्रतिष्ठित जे नेते मंडळ त्यांना कुठं दादाने आत्तापर्यंत अंगावर घेतलेलं आहे. म्हणून हे लोक कुठं आरोप करायला होते, वाटतं का तुम्हाला? कसं होतंय, दादा कुरुल गटातून उभारले त्यावेळेस दादा एकटे लढली. विरोधात जर पाहिलं मी जिल्हा सरचिटणीसच्या नात्यानं कुरुल भागात फिरलोय, काय माहिती दादा, तर त्यावेळेस फक्त दादा एकटे फिरत होते. तिथं धनशक्तीचा विजय झाला असं वाटतं का तुम्हाला? हां, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच वैचारिक भावना तिथं लढत चालू होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज राजन पाटील असतील, त्यांची दोन्ही मुलं त्यांची
आणि स्वतः जयकुमार गोरे हं. जे आज त्यांच्याकडे पद आहे, ते मंत्री आहेत, आणि तरी एवढी जर ताकद लागून जर फक्त 1303 मतानं, मी मगाशी तेच म्हणलं, 1303 मतानं हारत असतील तर ते बाजीगरच आहेत. ते त्यांच्या भावाचा निसर्गचा पराभव झालेला आहे. 560 काय तर मतांनी पराभव झाला आहे. 560 मतांनी पराभव झाला असेल, पण एवढ्या मोठ्या महाजाशी टक्कर देणं काय माहिती आहे का, हे सुद्धा काय थोडं नाही आहे. ह्या गोष्टीत आपण बघतोय की मतं, आपण विजयी बघतोय, कोणा विजय झालं त्याबरोबर मतं पाहिली पाहिजेत. त्या मताचे जर टक्के ही जवळपास येत असेल तर त्याला पराजय म्हणताच येणार नाही. काय या सर्व पराभवाची कारणं असू शकतात? या पराभवाची कारण जनशक्ती आणि धनशक्तीचे हे विजय आहेत. तरी पण आज पाहिलं तर आपला जर ह्या तालुक्याचा विचार केला, पंढरपूर तालुक्याचा, आणि पंढरपूर तालुक्यातले बोलत असतील, कोण ताकदीत बोलतात काय माहिती आहे का, ते पंढरपूर तालुक्यातले बोलत असतील तर त्यांनी हा पण विचार केला पाहिजे की आपले उमेदवार इथं घड्याळाच्या चिन्हावर आलेत किती. तरी पण जर आपण त्यांच्यावर हे करत असेल, दोष देत असेल, तर त्याला अर्थ नाही ना, त्या गोष्टीला काहीच एक अर्थ नाही. आणि तटकरे साहेब असू द्या किंवा वहिनी साहेब असू द्या, ह्या गोष्टीचा विचार करतील, ह्या गोष्टीचा ठामपणे विचार करतील. आणि जर उमेशदादा जर नसतील इथं तर एवढं पुढं चालवणं अवघड आहे. एवढे मोठे आज सगळेजण सोडून गेले, आपण बघतोय भाजपमध्ये प्रवेश करतायत, तरी पण आज उमेशदादा ठामपणे एकटं लढतायत आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घेऊन लढतायत काय माहिती आहे का. तर उद्यासाठी ही जी मांडणी आहे ती त्या दृष्टीने योग्यच आहे त्यांची, ती मांडणी पुढे जातील आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला पुढच्या काळात दिसतील. उमेशदादा आहे असे राहिले, माझं तर मत आहे, हा सगळा जर विचार केला, ह्याचा विचार जर केला तर उमेशदादांना कुठं तर वरती काहीतरी मानाचं अजून दिलं पाहिजे, तरच सोलापूर जिल्ह्यात म्हणजे परत एकदा मोठी ताकद निर्माण व्हावी. असं झालं तर सोलापूर जिल्हा परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. उमेशदादांनी वारंवार भ्रष्टाचार आणि बऱ्याच गोष्टींवर आवाज उठवला आहे. मोहोळ तालुक्यातली माजी आमदार राजन पाटील, यशवंतराव माने यांच्यावर त्यांनी आवाज उठवलेला आहे. भ्रष्टाचाराचे खूप मोठे त्यांनी प्रकरणं बाहेर काढलेले आहेत. जे उमेदवार होते जकरा कारखान्याचे सचिन जाधव यांचीही भ्रष्टाचाराची आणि चोरीची प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत. मग ह्या पंढरपूर तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना कुठं राजन मालक पाटील हेच बोलायला लावत आहेत का? त्यांची कुठली एक बी टीम आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्या बी टीम अशी सुद्धा काय असे संशय आहेत, तशी शक्यता वाटते. कारण का, किंवा ज्याला कोणाला आता ऐच्छिक काय झालंय, ज्या वेळेस एखादी गोष्ट बांधणी होती त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी हे पद मला मिळावं. तयार झाल्यानंतर असं बाकीच्यांना वाटत असेल आता की उमेशदादांनी एवढं मोठं ही तयार केलेलं आहे, सराउंडिंग तयार केलेलं आहे, ह्याच्यावरती आपण कुठं तर बसावं आणि उमेशदादांना बाजूला सोडून आपल्याला पद द्यावं, काय माहिती आहे, असं सुद्धा काही जणांना वाटत असेल. मनसुक्त मनातल्या इच्छा काही जणांच्या असतील. पुढची भूमिका तुमची काय असेल जिल्हा सरचिटणीस म्हणून? जिल्हा सरचिटणीस म्हणून मी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो विलिनीकरणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजतोय, जो सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय, त्यावर तुमचं काय मत आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर खूप मोठ्या प्रमाणात मजबूतीकरण होईल आणि महाराष्ट्रात त्याचं झेंडा सगळीकडे फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि दोन गट जे पडलेले आहेत, काय कार्यकर्ते इकडं, काय कार्यकर्ते या बाजूला, हे जे होते ते दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले तर दोघांचा समन्वय होऊन खूप मोठ्या प्रमाणात परत अजून आपण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊन जाईल.